नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून प्रमिलास रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आली आहे, जी बनवायला खूपच सोपी आहे. लहानांपासून आणि मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडेल. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पहा, इथे मी ना हे 2 बटाटे घेतलेले आहेत. तुम्हाला ब्रेकफास्ट किती बनवायचा आहे त्याच्यानुसार बटाटा घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला ही बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. इतका छान कुरकुरीत टेस्टी नाश्ता बनवून तयार होतो ना, की तुम्ही प्रत्येक वेळेस असाच नाश्ता बनवून घरच्यांना द्याल. आणि अजून पण तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी अशाच सोप्या अशा टेस्टी रेसिपी घेऊन येत असते. तर आपल्या इथं बटाट्याची साल काढून झालेली आहे दोन्ही पण बटाट्यांची. तर आपल्याला आता हे पाण्यातच किसून घ्यायचं आहे, कारण बटाटा आपण वेगळा किसला तर तो लगेच काळा पडतो. म्हणून इथं एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि छोट्या किसणीने असा बटाटा पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता माझा सर्व असा बटाटा किसून झालेला आहे. आणि आता आपण हा ना असा पाण्यातच ठेवून द्यायचा. तोपर्यंत आपण इथे एक कांदा घेतलेला आहे. आता या कांद्याची वरची साल काढून घ्यायची. कांदा जर काळा असेल तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये कांद्याला ना अशी बुरशी वगैरे आलेली असते, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचा. तर इथे मी असं बारीक एकदम स्लाईसमध्ये कांदा कट करून घेणार आहे. आता इथे कांद्याचे प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला नाश्ता किती बनवायचा आहे त्याच्यानुसार कांदा पण वापरायचा आहे. तर आता इथे आपला सर्व कांदा कट करून झालेला आहे. तो असा आपण सुट्टा सुट्टा करून घेऊया आणि तो एका बाजूला साईडला ठेवून देऊ. आणि आता काही थोड्याशा हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी ना ह्या 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता एकदम बारीक अशा कट करायच्या. आता तिखट पण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लहान मुले जर खात असतील तर ते तुम्ही थोडंसं कुटून टाकलं तरी चालेल, पण इथे मी कट करून घेणार आहे. ते पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. मिरच्या कट करून झाल्यात. आता इथे भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. मी ही कोथिंबीर पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता ही कोथिंबीर पण आपल्याला एकदम बारीक अशी कट करून घ्यायची. कोथिंबीरचा भरपूर असा वापर करा, छान टेस्ट येते. तर आता कोथिंबीर पण आपली एकदम बारीक अशी कट करून झालेली आहे. बघू शकता छान. आता आपले हे कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची कट करून झालेली आहे, बाजूला ठेवून देऊ. आणि आता एक बाऊल घ्यायचा आहे. त्या बाऊलमध्ये आपण जो बटाटा किसून घेतलेला होता तो स्वच्छ धुवून मी 2-3 पाण्याने घेतला आहे आणि त्याच्यातलं पाणी पिळून घेतलं आहे. आता याच्यामध्ये जो आपण कांदा कट केलेला होता तो टाकून घ्यायचा. 1 चमचा जो आपला हिरवी मिरची कट केलेली होती ती टाकून घ्यायची. इथे माझ्याकडे थोडासा कढीपत्ता होता, तो पण मी कट करून घेतला आहे आणि याच्यामध्ये टाकून घेतला. आता काही मसाले घालूया. तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. इथे मसाले पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायची. आणि थोडेसे आपला नाश्ता चटपटीत होण्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे. आणि आता इथे मी 3 ते 4 चमचे बेसन घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये टाकून घेतले, म्हणजे अर्धी वाटी. आणि आता याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही इथे रवाही वापरू शकता. आणि अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून असा टाकायचा आहे. खूप छान असे टेस्ट येते याच्यामुळे. आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे, छान लागते जिरे पण याच्यामध्ये. अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. आणि जी आपण बारीक कट केलेली कोथिंबीर होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि आता हे पाणी न टाकताच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. बटाटा आणि आपण जे मीठ वापरलेले त्याच्यामध्ये हे सर्व व्यवस्थित मिक्स होतं, त्याच्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही. आणि आता हे चोळून आपल्याला हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला एक आपण जे गव्हाचे पीठ मळतो त्याच्याप्रमाणे आपला हा मळून तयार होते. तर हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे छान असं मिक्स माझं होत आहे, अजिबात पाणी लागत नाही. बघू शकता इथे मी छान असं मळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. हे व्यवस्थित असा आपला गोळा पण बनवून तयार झालेला आहे. तो आता आपण बाजूला ठेवून देऊया. आणि आता काय करायचं, हातावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते हाताला चिटकणार नाही. आणि एक छोटासा त्यातला गोळा घ्यायचा आणि तो हातावरती आपल्याला घेऊन असा त्याला आकार द्यायचा आहे. आता इथे तुम्ही आकार तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. इथे टिक्कीप्रमाणेही आकार देऊ शकता, पण मी थोडासा लांब असा याला आकार देत आहे, म्हणजे तो दिसायलाही छान दिसतो आणि मुलांना तो आवडतो. तर हे पहा, असं याला लांब असा आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित असं, अजिबात हे चिरत वगैरे काही नाही, छान बनवून तयार होतं. तर आता इथे माझं हे एक नाश्ता बनवून तयार झालेला आहे. मी आता तो ठेवून देते आणि आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते.
सेम तशीच प्रोसेस करायची आहे. थोडासा आपल्याला गोळा घ्यायचा आणि तो हातावरती घेऊन असं थोडासा त्याला लांब आकार देऊन घ्यायचा आहे. छान बनवून तयार होते. हे मुलांना आवडतात आणि थोडंसं वेगळा दिसतो म्हणून ते मुले आवडीने पण खातात. तर हे पहा, इथे मी ना अशा पद्धतीनेच सर्व बनवून घेणार आहे. छान बनते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे आकार देऊ शकता, टिक्कीचाही आकार देऊ शकता. तर आता इथे आपल्या गॅसवरती एक पॅन ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे. आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत, डीप फ्राय अजिबात करायचं नाही. तर आता या तेलामध्ये आपण हे बनवलेला नाश्ता एक एक करून ठेवून द्यायचा आहे. कढईमध्ये जेवढा बसतो ना तेवढाच याच्यामध्ये नाश्ता ठेवून द्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित तळले जाते. तर एक एक करून मी इथे सर्व नाश्ता ठेवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला एक 2-3 मिनटं साईडने तळू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे, म्हणजे तो नाश्ता एकदम कुरकुऱ्याचा बनवून तयार होतो. आता एका चमच्याच्या सहाय्याने आपण याला हलवून घेऊया आणि एक 2-3 मिनटं झालेले आहेत, पलटी करून घेऊ. तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे, एकदम गोल्डन असा कलर आलेला आहे आणि एकदम टेस्टी पण हा नाश्ता बनवून तयार होतो. हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि छान पण बनलेले आहेत, अजिबात चिटकलेले वगैरे नाही. तर हे आपण सर्व पलटी करून घेऊया. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या गावातून बघता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी अशाच सोप्या आणि टेस्टी ब्रेकफास्टच्या रेसिपी घेऊन येत असते. हा नाश्ता इतका भन्नाट तयार होतो ना की सर्वांनाच आवडतो आणि मुले तर आवडीने खातातच आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस असाच नाश्ता बनवून मागतील. तुम्ही हे मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. तर हे पहा, आपले छान असे कुरकुरीत असे तळलेले आहेत. आता आपण दुसऱ्या साईडनेही पलटी करून घेऊ. बघू शकता, तर दोन्हीही साईडने एकदम छान कुरकुरीत गोल्डन कलर येईपर्यंत हे तळलेले आहेत. तर इथं तळताना एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे एकदम कुरकुरीत असे बनवून तयार होतात. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हा नाश्ता बनवून तयार होतो. तर आता आपल्या दोन्हीही बाजूने एकदम कुरकुरीत नाश्ता तळलेला आहे, तो आता आपण काढून घेऊया. तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर बघू शकता किती छान असे बनलेले आहेत. हे पहा, एकदम छान कुरकुरीत बनतात. आणि आता आपला जो राहिलेला आहे तो नाश्ता पण मी अशाच सेम पद्धतीनं तळून घेणार आहे. एक एक करून त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आणि 2-3 मिनटं छान एका साईडने परतला की तो दुसऱ्या साईडने आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. हे पहा, हे आपला दुसरा नाश्ता पण एकदम छान व्यवस्थित तळलेला आहे. तो पण आता आपण एका त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे माझा सर्व नाश्ता बनवून तयार झालेला आहे. बघू शकता एकदम छान असा बनलेला आहे आणि सर्व नाश्ता मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तो खाण्यासाठी आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही हा नाश्ता चटणीसोबत किंवा दह्यासोबतही खाऊ शकता, सॉससोबतही खाऊ शकता. तुमच्या मुलांना कसे आवडते, कशासोबत खायला ते तुम्ही त्यांना देऊ शकता. तर मी इथे तुम्हाला एक नाश्ता कट करून दाखवते. बघू शकता, तोडून दाखवत आहे. किती छान असा आपला बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा बनलेला आहे आणि कांदा याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते, त्याच्यामुळे कांद्याचा नक्की वापर करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.